अरे जबरदस्त पिक्चर आहे. मी विचार नव्हता केला की एवढं इतकी चांगली पिक्चर असेल म्हणून. इट्स व्हेरी गुड मूवी, फॅन्टॅस्टिक, लेवलच वेगळी आहे. अरे क्या बात आहे. मांजरेकर साहेबांनी खूप चांगलं काम केलं. व्हेरी गुड, माइंड ब्लोइंग. सर्वांचं काम चांगलं आहे. फार चांगली पिक्चर आहे. मेसेज आहे, फार मोठी मेसेज आहे याच्यामध्ये. एकदम चांगला मेसेज आहे लोकांसाठी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चित्रपट खरं तर मी जेव्हा ट्रेलर पाहिलं तेव्हा ट्रेलरच खूप कडक वाटलं होतं आणि माझ्यातल्या ॲक्टर आणि रायटर दोघांनाही हा चित्रपट बघायचा होता. कारण हा विषय ज्या पद्धतीने मांडला गेला आहे संपूर्ण पिक्चरभर तो खूप इफेक्टिव्हली मांडला गेला आहे. आपल्या सगळ्यांचेच आईवडील कधी ना कधी म्हातारे होणार आहेत, म्हातारे होत आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच खूप रिलेटेबल असा हा विषय आहे. आणि कधीकधी काळजीमुळे आपण काही निष्काळजीपणा करू शकतो आणि त्याच्यामुळे काय काय परिणाम होऊ शकतात ह्याची दूरदृष्टी ह्या पिक्चरने दाखवली. आणि खरंच म्हणजे अप्रतिम लिखाण. एका शब्दात जर या पिक्चरचं वर्णन करायचं असेल तर कडक लिखाण, कडक दिग्दर्शन. महेश मांजरेकर सरांना आपण मी खूप वर्षांनी त्यांचं या लेन्थचं काम पाहिलं आहे आणि कडक काम केलेलं आहे. डायलॉग बाजी असणारा हा चित्रपट म्हणजे सिनियर सिटिझन्सच्या हा विषय असूनही ह्याच्यात डायलॉग बाजी कडक आहे. भूषण अनुषाचं कामही सुंदर झालं आहे. आणि मी सगळ्यांना आव्हान करेल की हा पिक्चर प्लीज जाऊन थिएटरमध्ये बघा. कारण असे सब्जेक्ट जर हिट झाले, जर याला प्रतिसाद चांगला मिळाला तर प्रोड्युसर्स अशा सब्जेक्टला बॅक करतील आणि असे विषय वारंवार आपल्यासमोर येतील. तर एक सुंदर कलाकृती बघण्याचा मला खूप आनंद झाला आहे आज. तर प्रेक्षक प्लीज थिएटर्समध्ये जाऊनच हा पिक्चर बघा. पण एक लर्निंग जे या पिक्चरमधनं आज तू घरी घेऊन चालली ते लर्निंग हेच की आपणही कधी ना ओव्हर प्रोटेक्टिव्ह होऊन जातो आपल्या पेरेंट्सच्या बाबतीत की हे करू नका ते करू नका. आणि हे करत असताना आपण आपल्या आयुष्यात बिझी असतो. तर या पिक्चरमध्ये ऑफकोर्स एक टोकाची गोष्ट घडली आहे. पण आपण किती सतर्क राहायला पाहिजे, किती विजिलंट राहायला पाहिजे. कारण ते खरंच ते तुमचे मुलं होतात नंतर ॲट ॲन ओल्ड एज. ते तुमचे छोटे मुलं असतात. तर जसं आपण एका लहान बाळाची काळजी घेतो तितक्या विजिलन्सनी त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे हा मुद्दा जो मला खरंच पटतो कारण मी तो सातत्याने माझ्या आयुष्यात वापरते, तो म्हणजे आई वडिलांना वेळ देणं. त्यांना काहीही नको आहे, त्यांना तुमची संपत्ती नको आहे. आजकाल सगळे तसे वेल सेटल्ड आहेत, सगळ्यांनी आपली तरतूद केलेली आहे. त्यांना काय हवं आहे, त्यांना फक्त तुमच्याशी 4 गोष्टी बोलणं हवं आहे. तुमचा दिवस कसा गेला, तुमची दिनचर्या सांगा त्यांना, ते कसे आहेत. खूप बेसिक गोष्टी त्यांना लागतात आणि मला वाटतं त्या आपण त्यांना दिल्या पाहिजे. थँक्यू दर्शना, थँक्यू. खूप मस्त आहे पिक्चर आणि सगळ्यांनी खूप छान काम केलं आहे. ऑफकोर्स मिस्टर मांजरेकर इज द बेस्ट. पण माझी बहीण पण खूप चांगलं काम केलं आहे तिने. अँड आय थिंक इट्स अ ग्रेट टॉपिक टू अड्रेस. and we thoroughly enjoyed it. And I love the fact की serious momentsमध्ये पण there was some comedy. तर ते खूप मस्त वाटलं मला. तिच्या बिहेवियरची ना हो खूप पण आम्ही तेच म्हटलं तिला की ती खरी अशी नाही आहे. तर पण ते पोर्ट्रे करायला पण it takes some efforts and to portray those emotions, and I think she did a great job. आणि it was a happy ending. So I think हेच की आई वडिलांकडे लक्ष द्या. सगळे मुलं आई वडिलांच्या जवळ नाही असू शकत कारण ते कुठे बाहेर असतात, असं खूप आहे. there's lots of distances now. पण एक कॉल करणं किंवा just to show that you care, I think is very important. आणि तीच I hope that people take a lesson from that and just stay together for as long as you can. Thank you. बस झालं. मी आता तिसऱ्यांदा बघितला आता.
उद्या पण जाणार पुण्याला परत. महेश खूप जवळचा मित्र आहे म्हणून मी बायस म्हणून बोलत नाही, पण काय पिक्चर केला आहे. म्हणजे मी म्हणते 100 लोकांपैकी दोघांनी जरी हा अप्रोच घेतला ना आईवडिलांचा तरी आपला पिक्चर सफल झाला असं मी म्हणेन. अप्रतिम पिक्चर केला आहे महेशने, अप्रतिम काम केलेलं आहे. तेव्हा प्लीज 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 तुमच्या आईवडिलांना घेऊन तुम्ही हा पिक्चर बघायला जा, नाहीतर आईवडिलांना सांगते तुम्ही घेऊन मुलांना पिक्चर बघायला दाखवा. कोणता सीन या कोणती मुवमेंट खूप जास्त आवडते? मला मुवमेंटपेक्षा ना मला एकंदरीत तो अप्रोचच इतका आवडला सगळ्या पिक्चरचा अख्खा. एक मुवमेंट नाही सांगता येणार कारण प्रत्येक वाक्य भिडत होतं. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेणं की बायकोला आत ठेवून इटसेल्फ इट वॉज सो बोल्ड की वा वा वा, मजा आली, खूप मजा आली. प्लीज बघा प्लीज बघा प्लीज बघा. हाय, फायनली द डे. येस, खूप मस्त वाटलं आणि मूवी खूप मस्त आहे. युजली पप्पांचे ते कॅरेक्टर जे केलं आहेत युजली डिफरन्स आहे, नाही तर ऑलवेज विलनचा रोल असे, नाही तर असे रोल्स करायचे, पण ह्या टायमिंगला वेगळं काहीतरी बघायला भेटलं. कसं वाटलं पप्पांचं काम? काम आहे, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं, हां, भरून तर आलं तर. प्रत्येकाला भरून आलं होतं. एक मुलगा आहे त्यांचा, तुला काय फिलिंग? फर्स्ट ऑफ ऑल ते पप्पांना असं म्हातारा झालेलं ते बघायला तर असं हे होतं या मूवीमध्ये. म्हणजे पप्पांना ऑलवेज मी यंग बघायला आवडेल, पण ह्या टायमिंगला म्हातारा बघून थोडं वाईट पण वाटलं आणि एवढा सिरियस नव्हतं, ते पूर्ण भरभरून आलेलं होतं. एक लर्निंग तू आता स्वतः काय ठेवणार असेल, तुझं लर्निंग आहे. नाही, मी तर पप्पांना रोज कॉल करतो. आय कॉल हिम लाईक एव्हरी 7 times इन अ डे अँड ऑलवेज आस्किंग की हे म्हणजे पप्पांनी सवयच लावून ठेवली मला की एक कॉल नाही आला तर पप्पा फॉर 2 to 3 days आधी असे बोलायचे नाही माझ्यासाठी. म्हणून सवय आधीपासून की काही झालं तर पप्पांना रोजच फोन करायचं. ऑडियन्सला काय सांगशील पिक्चर? तुम्ही नक्की पिक्चर बघा आणि मग म्हणजे मुलांना पण ते कळेल, जे जे मूवीमध्ये आहेत पप्पांनी जे मेसेज दिला ते लोकांना पण कळेल की जे जसं मुलांना गरज असते पेरेंट्सची, तर पेरेंट्सला पण गरज असते मुलांची. थँक्यू. सविताताई, कसा वाटला चित्रपट? शब्द नाही आहेत. घरचंच प्रोडक्शन असल्यामुळे महेश आणि मेधा तर काही दैवत आहेत माझे ते दोघेही. आणि सगळ्यात आनंद जास्त झाला की महेशचं काम, म्हणजे महेशच्या डिरेक्शन खाली काम हे ते महेशचं डायरेक्शन माहिती आहे, सगळ्या गोष्टी महेशचा अभिनयही माहिती, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. पण हा इतका वेगळा रोल आहे आणि तो इतक्या मोठ्या आजारातनं उठल्यानंतर महेश ज्या पद्धतीने उभा राहिला आहे आणि सगळं केलं आहे, इतकंच करू शकते, आणखीन काही नाही. खूप गोड फिल्म केली आहे. मेधापासून म्हणजे सगळ्यांचीच कामं उत्तम झाली आहे. महेशकडे ते एक असतं की छोटंसं असलं तरी ते अगदी लक्षात राहील इतकं महेश करून घेतो कलाकारांकडनं. आणि विषयाची आत्ता गरज होती. या कुणीतरी मांडणं ठामपणे, पाठीमागे बोलणं वेगळं असतं, आणखी सगळ्यांच्या समोर ती गोष्ट मांडणं हे फार असतं आणि हे कमी लोक करतात. पाठी खूप लोक बोलतात, करायला पुढे येणारे फार कमी असतात. त्यातला एक महेश आहे आणि ते महेशने करून दाखवलं आहे. त्याच्यामुळे त्याने जे वाक्य म्हटलं की अडून दाखवाच, तर ते करेक्ट आहे. खूप सुंदर. म्हणजे मी म्हटलं ना की शब्द नाही आहेत याला. आणि मेधा तर काय, मेधाने गोड खूप. म्हणजे ते बघत असताना ना मी असं, अरे हे प्रत्येकाच्या घरात घडतं आहे ना, हे प्रत्येकाच्या आयुष्यात. आत्ता किती जरी सिनियर सिटीजननी म्हटलं की आम्ही अगदी हे आहोत, आम्हाला काय कुठे प्रॉब्लेम आहेत, काहीच नाही. पण प्रत्येकाला हा जो महेशने मांडलेले प्रॉब्लेम्स आहेत हे प्रत्येकाला आहेत. त्याच्यामुळे ही फिल्म बघत असताना प्रत्येकजण त्यात स्वतःला शोधत होता की मी हा असेन, मी ही असेन. आणि म्हणून म्हटलं की योग्य वेळी अप्रतिम विषय महेशने मांडला आहे. महेश नेहमीच वेगवेगळं देत असतो, त्याच्यातही हे एक
म्हणजे म्हणते ना की काकस्पर्श, नटसम्राट हे ज्या काय बाकीच्या किंवा मधल्या लाईट फिल्म्स असतील काही ज्या झाल्या त्या, पण हा विषयच म्हणजे जसं मी म्हटलं तसंच ग की खरंच आत्ता गरज होती आणखीन म्हणजे मी रडले. आणि मी ते पाहिलं तुम्ही सरांनाही भेटला त्याच्यामुळे की महेश आणि मेधा माझ्या खूप इथे आहेत ती दोघं जणं, त्याच्यामुळे त्यांचं काम बघत असताना किंवा ते महेश प्रत्येक काम हे खूप प्रामाणिकपणे करत असतो आणि ते दिसतं पडद्यावर. आणि महेशबरोबर कुणी कुठलाही कलाकार काम करू दे, महेशची भीती नाही कुणाला काम करताना वाटत किंवा दडपण नाही येत. सुरुवातीला येतं पण त्याच्यानंतर दडपण येत नाही. इतकं महेश म्हणजे मी म्हणते ना की महेशच्या घरातलाच तो एक मेंबर होऊन जातो, इतकं महेश आहे ते. मी प्रेक्षकांना खरंच कळकळीची विनंती करून सांगेन की हा सिनेमा बघा, हा विषय बघा आणि हे बघत असताना तुम्ही स्वतःला त्यात बघाल. इतका अप्रतिम विषय आणि खरंच ह्या विषयाची गरज होती जो विषय आत्ता महेशने मांडला आणि प्रत्येकाच्या घरातला हा विषय आहे. प्रत्येकजण सिनेमा म्हणजे मी सुद्धा मला शोधत होते की इथे मी बसते, हो हे करेक्ट आहे, हो हे करेक्ट आहे, असं होत होतं. त्याच्यामुळे खरी सत्य परिस्थिती की आत्ता आपल्याला मुलं वेळ देत नाहीत, मुलं विचारत नाहीत, मग ती कारणं सांगतात बिझी आहे, हे आहे ते आहे. पण इतकं सगळं दाखवत असताना एक जो प्रामाणिकपणा की हो मी हे केलं, ही जी एक म्हणण्याची ताकद असते, तो मेसेज याच्यातून दिला गेला आहे की केलं मी, मला त्याच्यात मला काही वाटत नाही आहे बाबू की मी चुकीचं केलं आहे, मी केलं आहे. हल्ली हे कबूल करणं पण फार कठीण झालं आहे आणि हा मेसेज गेला आहे. त्याच्यामुळे मी प्रेक्षकांना खरंच सांगेन की सिनेमा थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा. तुम्हाला खूप वेगळा सिनेमा बघितल्याचा छान अनुभव मिळेल. कारण तुम्हाला माहिती आहे महेश मांजरेकरांचं काम, महेश मांजरेकरांच्या फिल्म्स कशा असतात ते. त्याच्यामुळे सहकुटुंब, सहपरिवार, मित्रपरिवाराला सगळ्यांना घेऊन जा. आजूबाजूच्या लोकांनाही तुम्ही सिनेमा बघून गेल्यानंतर सांगा की हा सिनेमा कसा होता ते आणि भरभरून प्रतिसाद द्या. कारण या पाठीमागे जवळजवळ 200 लोकांचं काम पणाला लागलेलं असतं, मेहनत पणाला लागलेली असते, निर्मात्याचा पैसा पणाला लागलेला असतो. तर तुम्ही मायबाप रसिक प्रेक्षकांनी आत्तापर्यंत आम्हा कलाकारांवर खूप प्रेम करत आला आहे, तर अशा फिल्मवर सुद्धा भरभरून प्रेम करा आणि हाऊसफुल करून टाका थिएटर्स. खूप मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू.